नमस्कार मंडळी, तुम्हाला SBIमध्ये म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट जर खोलायचं असेल तर तुम्ही दुसरा कोणताही व्हिडिओ पाहू नका, कारण प्रोसेस जुनी झालेली आहे. आता नवीन प्रोसेस आलेली आहे. या प्रोसेसमध्ये तुम्हाला घर बसल्या 5 ते 10 मिनिटांमध्ये तुमचं झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट काढता येणार आहे. आता हे काढण्यासाठी तुम्हाला जी प्रोसेस आहे ती प्रोसेस तर सांगणार आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं व्हिडिओ KYC होणार आहे आणि ही व्हिडिओ KYC झाल्यानंतर तुम्हाला तुमचं हे खातं ओपन होणार आहे. आता खातं ओपन झालं त्यानंतर तुम्हाला क्रेडिट कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे, यासाठी सुद्धा अप्लाय करता येणार आहे. ते कशा पद्धतीने करायचं हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल. झिरो बॅलन्स आहे याचा अर्थ काय, तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये 1 रुपया ठेवण्याची गरज नाही. बॅलन्स झिरो असेल तरीसुद्धा हे खातं तुमचं रन होणार आहे. तर पहिला तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक भेटेल, योनो SBI ही ॲपची लिंक आहे. ॲप तुम्ही डाउनलोड करायची आहे, कारण ही SBIचीच ॲप आहे. हे ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड झाल्यानंतर सगळी प्रोसेस आपण त्या ॲपमध्येच करणार आहोत. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूयात. पहिला तुम्हाला प्ले स्टोअरवरनं हे योनो ॲप आहे डाउनलोड करायचे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो आहे, ती डाउनलोड करा. डाउनलोड करून झाले की त्याला ओपन करायचं आहे. इथं बेसिक परमिशन आहे, तुम्हाला फक्त अलाउवरती क्लिक करायचं आहे. अलाउ करा. प्रेफर्ड लँग्वेज निवडा कोणती आहे ती, तुम्हाला कुठल्या भाषेमध्ये ॲप पाहिजे. मला इंग्लिशमध्ये पाहिजे. प्रोसीड करायचं आहे. निवडून प्रोसीड केलं की इथं फक्त खाली वेलकम मेसेज असणाऱ्यावरती इथं खाली गेट स्टार्टेडचा ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करा. इथं 2 ऑप्शनमध्ये तुम्ही ओपन करू शकता. इथं पहिला ऑप्शन आहे डायरेक्टली रजिस्टरचा, त्याच्यावरती क्लिक करून सुद्धा करू शकता. खाली ओपन सेव्हिंग अकाउंट हा ऑप्शन आहे. आता आपण त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. खाली बघा, त्यावर क्लिक केलं. आपण सेव्हिंग अकाउंट ओपन करण्यासाठी 5 स्टेप आहे, तुम्ही इथं बघू शकता. 5 स्टेपमध्ये तुम्ही करू शकता. लेट्स बिगिन हा खाली ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. इथं वेलकम मेसेज येईल. तुम्हाला फक्त तुमचा मोबाईल नंबर जो बँकेला लिंक करायचा आहे तो टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाका. CKYC नंबर आहे, जर अगोदर तुमचं खातं असेल किंवा पहिल्यापासून तुमचं खातं आहे वगैरे वगैरे जे पण असेल तुमचा CKYC असतो, ते असेल तर येस करा, नसेल तर सगळ्यांनी नाहीच करायचं आहे. शक्यतो या ठिकाणी सगळ्यांनी तुम्हाला नाहीवरती करायचं आहे क्लिक, म्हणजे नोवरती क्लिक करावं लागणार आहे. सो नोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली तुम्ही बघू शकता स्क्वेअर बॉक्स आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल. चेकमार्क टिक झाल्यानंतर प्रोसीड करायचं आहे, पुढे जायचं आहे. या ठिकाणी तुमचा आधार नंबर व्हेरीफाय करायचा आहे, म्हणजे तुम्हाला 12 डिजिटचा तुमचा आधार नंबर या ठिकाणी टाकावा लागेल. तुमचा आधार नंबर जो आहे तो टाकून घ्या. आधार नंबर टाकून पुढे जायचं आहे. इथं तुम्हाला फक्त स्क्वेअर बॉक्स आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आधार नंबर फक्त व्हेरीफाय करायला सांगितलेलं आहे. इथं ते नंबर आहे का, प्रोसीड करा, पुढे जावा. इथं आधार बेस OTP जाणार आहे, OTP टाकायचा आहे. म्हणजे आधारला जी लिंक असणारा नंबर आहे त्या नंबरवरती OTP जाणार आहे, तो सबमिट करून घ्यायचा आहे. इथं पॅन नंबर व्हेरिफिकेशन करायचं आहे. तुमचा पॅन कार्ड आहे तो टाकायचा आहे, नंबर असतो पॅन कार्डचा तो टाका. पॅन कार्डवरती नाव जे आहे तेच खाली टाकायचं आहे. इथं बघा पॅन ऑन नेम ऑन पॅन हा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून पुढे जायचं आहे, म्हणजे नाव टाकून पुढे जायचं आहे. पॅन नंबर बरोबर आहे का इथं ऐकू शकता. स्क्वेअर बॉक्सवरती क्लिक करा, पुढे जावा. यानंतर आता पहिली स्टेप आता आपली व्हेरीफाय झालेली आहे, म्हणजे तुमची आयडेंटिटी व्हेरिफिकेशन झालेलं आहे. आता दुसरी स्टेप असणार आहे ती तुम्हाला डिटेलमध्ये असणार आहे, ती पुढे जायचं आहे, प्रोसीड करायचं आहे. आता प्रोसीड करून पुढे आला की इथं तुम्ही बघू शकता टायटल व आहे, त्याच्यावरती क्लिक केलं. तुम्हाला नावामध्ये काय चेंजेस करायचं असेल तर तुम्ही तिथून चेंज करू शकता. इथं चेंज करायचं असेल तर टाका. ते ईमेल ID टाकायचं आहे आणि व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. इथे व्हेरीफायवरती क्लिक केला की तुम्हाला ईमेल ID नंबरवरती तो OTP जाणार आहे. ईमेलला OTP गेलेला तो OTP टाकायचा आहे आणि खाली इथं सबमिट करायचं आहे. ईमेल मॅन्डेटरी आहे, सगळ्यांना कंपल्सरी आहे. त्यानंतर खाली याच्यावर क्लिक करायचं आहे. फादर नेम टाकायचं असेल टाका, मदर नेम टाकायचं असेल टाका, लग्न झालं असेल त्यानंतरचं नाव असेल तर ते टाकायचं ते टाका. इथं फादर नेम टाकतो आहे मी. सो फादर नेम आहे ते फुल नेम टाकायचं आहे, किंवा डायरेक्टली तेवढंच नाव टाकलं तर चालेल. बघा आर यू डिफरंटली, म्हणजे याचा अर्थ सांगतो तुम्हाला डायरेक्टली. तुम्ही डिसेबल असाल, अपंग व्यक्ती असाल तर येस करायचं आहे, अदरवाईज सगळ्यांनी नो करायचं. आणि इथं खाली प्रोसेसचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक करून पुढे
तुमच्याबाबत आणखी माहिती तुम्ही देऊ शकता. बघा तुम्ही इथं तेच दिलेलं आहे, ॲक्युपेशन वगैरे जॉब वगैरे आहे ते टाकायचं. ॲक्युपेशन टाईप तुमचं काय आहे, सर्व्हिस आहे, बिझनेस आहे, ऑदर आहे, जे पण तुमचं ॲक्युपेशन आहे ते तुम्ही निवडायचं आहे. आता ऑदर तुम्ही निवडलं तरी पण चालेल, का अडचण नाही आहे. सो जे निवडायचं आहे ते तुम्ही तुमच्या सोयीनुसार ते निवडा, जो आहात त्यानुसार तुम्हाला निवडायचं आहे. सर्व्हिस निवडून झाला आपण, त्यानंतर सब टाईप आहे, कोणत्या प्रकारची सर्व्हिस देत आहे. मेडिकल सर्व्हिस आहे, लीगल प्रोफेशनल आहात, सी असाल, इंजिनिअरिंग झालेलं आहे, जर्नलिझम आहे, स्टॉक मार्केट वगैरे ब्रोकरेज काय असेल तर अदर प्रोफेशनल इथं टाकलेलं आहे. सो ॲन्युअल इन्कम आहे, त्यामध्ये तुमची वार्षिक उत्पन्न किती आहे ते टाकायचं आहे. टाकून घ्या जे आहे ते. सोर्स ऑफ इन्कम सॅलरी आहे, बिझनेस आहे, ॲग्रिकल्चर शेती आहे, म्हणजे इन्व्हेस्टमेंट आहे, खाली सॅलरीतून येते तेवढं टाकलं. एज्युकेशन आहे, जे आहे ते तुमचं शिक्षण निवडा. अंडर मॅट्रिक्युलर आहात म्हणजे ग्रॅज्युएशन आहात. सो जे आहे ते तुम्ही निवडून घ्या, जे पण असेल ते. आता हे सगळे तुम्ही ऑप्शन बघू शकता. पोस्ट ग्रॅज्युएशन आहे वगैरे 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 भरपूर ऑप्शन आहेत. तुमचं जे आहे ते निवडून घ्यायचं आहे. अंडर ग्रॅज्युएट आहे ते निवडून घेतलं मी. आता इथं पुढे प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. यानंतर आता तुम्हाला आणखी काही माहिती द्यावी लागणार आहे. खाली इथं मेरिटल स्टेटस आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. सिंगल असाल तर सिंगल, मॅरिड असेल तर मॅरिड. आता जे सिंगल आहे ते सिंगलच टाकणार आहे. रिलिजन, काय तुमचा धर्म आहे ते टाकायचं आहे. आता जो तुमचा असेल ते, मी काय सांगत नाही आहे, तुमचा धर्म तुम्हाला माहीत आहे, निवडायचं आहे तुम्ही. कॅटेगरी जनरल आहात, OBC असाल, SC असाल म्हणजे शेड्यूल कास्ट असाल, ST असाल म्हणजे शेड्यूल ट्राईब असाल, जे पण टाकायचं आहे ते तुमचं ते तुम्ही बघा आणि टाका. तुमच्या कास्टनुसार ते तुम्हाला कास्ट निवडायचे आहे. सो जे आहे ते निवडा. आता मी जनरल निवडतो आहे, कारण मला ज्याचं काढायचं आहे ते जनरल आहे. आता इथं फक्त पुढं प्रोसीड करायचं आहे, म्हणजेच हा जो ॲरो आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर आता तुम्हाला तुमचा ॲड्रेस द्यायचा आहे, जो ॲटोमॅटिक सगळे आलेला आहे. कम्युनिकेशन ॲड्रेस आहे, त्यामध्ये तुम्ही खाली इथं बघू शकता की ॲटोमॅटिक तुमचा ॲड्रेस आलेला आहे. आता हा जो ॲड्रेस आहे तो आधारनुसार पॅननुसार आलेला आहे. पिनकोड, स्टेट, तुमचं सब डिस्ट्रिक्ट आहे, गाव वगैरे आहे, ते ऑटोमॅटिक तुमचा आधारनुसार येणार आहे. तुम्हाला जर तुम्ही ह्याच ॲड्रेसवरती राहत असाल तर फक्त ठेवायचं आहे ते. अदरवाईज तुमचा वेगळा असेल तर खाली बघा इथं स्क्वेअर बॉक्स आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करून तुमचा जे काही वेगळा ॲड्रेस आहे, जो तुम्ही जिथं राहताय तिथला टाकायचा. आता फॉर एक्झाम्पल असं असू शकतं की तुमचा ॲड्रेस दिल्लीचा आहे आणि तुम्ही राहताय मुंबईमध्ये, तर तुम्हाला मुंबईचा ॲड्रेस द्यावा लागेल खाली स्क्वेअर बॉक्सवरती क्लिक करून. का तर तुमचं पॅन कार्ड वगैरे तुमचं ATM कार्ड वगैरे, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड जे पण असेल, चेकबुक, बँक पासबुक, हे सगळं तुम्हाला त्या ॲड्रेसवरती भेटू शकतं. सो जिथं राहताय तिथला ॲड्रेस द्यायचा असेल तर खाली स्क्वेअर बॉक्स आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि जो तुम्ही सध्या राहत आहात, भाड्यानं जरी राहत असेल तर तिथला पत्ता तुम्हाला द्यायचा आहे, कारण त्याच पत्त्यावरती तुमचं जे पण डॉक्युमेंट आहे ते बँकचे डिटेल सगळे डॉक्युमेंट वगैरे, पासबुक वगैरे काय जे आहे ते येणार आहे. जर वेगळा असेल ॲड्रेस तर त्यावरती तुम्हाला क्लिक करून पुढे प्रोसीड करायची आहे. मी ज्याचा फॉर्म भरतो आहे तो आधारच्या पत्त्यावरतीच राहतो आहे, त्यामुळे प्रोसीड डायरेक्टली करत आहे. आता इथं तुम्हाला नॉमिनी जोडायला सांगितलेलं आहे. इथं येसवरती क्लिक करायचं आहे आणि तुमची वारस नोंद करायची. म्हणजे एखाद्या वेळेस कस्टमर जर समजा बाय चान्स जर तो दगावला, मरण पावला, तर त्याचे जे पैसे आहेत खात्यामध्ये ते पैसे कोणाला जाणार, त्याच्या नॉमिनीला जाणार, म्हणजे त्याच्या वारसदाराला जाणार आहे. आता वडील असेल तर या ठिकाणी त्यानं मुलाचं किंवा पत्नीचं नाव टाकायचं आहे. ठीक आहे, नॉमिनीचं नाव टाकायचं आहे. तुमचं रिलेशन आहे खाली इथं टाकायचं आहे, काय आहे तुम्ही त्या रिलेशनमध्ये फादर आहात त्याचं नॉमिनीचं ते टाका. वय काय आहे ते टाकायचं आहे. ते टाकून झालं, 18च्या वर वय आहे, येस करायचं आहे. खाली इथं जन्मतारीख आणि टिक करायचं, नॉमिनी चूज केलं आपण. ठीक आहे, ते टाकलं. पुढं प्रोसीड आहे त्याच्यावरती डायरेक्टली क्लिक करायचं. ठीक आहे, यावरती आपण क्लिक केलं. 3 स्टेप आपल्या पार झालेले आहे, 2 झालेले, आता तिसरी राहिलेले. आता ह्या तिसऱ्या स्टेपमध्ये तुमचं बँकिंग एक्सपिरियन्स आहे तो यामध्ये दाखवायचा आहे. ठीक आहे, प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. यानंतर
ब्रँच जी आहे ती तुम्हाला जवळची कुठली निवडता येते का ते बघायचं आहे. तर पर्सनल डिटेलवरती खाली तुमची दिसेल, त्यानुसार तुमचे ब्रँच आहे ती दिसणार आहे. लोकेशन तुम्हाला या ठिकाणी तुमचं GPS आहे ते मोबाईलचं तुम्हाला ऑन करावं लागणार आहे या स्टेपवरती, म्हणजे ह्या तिसऱ्या स्टेपवरती तुम्हाला लोकेशन ऑन करावं लागेल. इथं लोकेशन ऑन युअर ब्रँच ऑन केलं GPS तुम्ही की तुम्हाला जवळची जी काही SBIची ब्रँच आहे ती दिसणार आहे. त्यानुसार तुम्हाला जे पण जवळचे आहे तुम्हाला माहीत आहे ती तुम्ही निवडायची आहे. म्हणजे तो ॲड्रेस निवडायचा आहे आणि तुम्हाला तिथंच जावं लागणार आहे त्या ब्रँचमध्ये. सो हे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी ॲटोमॅटिक यांनी जवळची ब्रँच घेतलेली आहे तीच निवडली आणि या ठिकाणी आता मला प्रोसेड करून पुढे जायचं आहे. म्हणजे तुम्ही पण ते प्रोसेड करून पुढे जायचं आहे. इथं बघा डिक्लेरेशन आहे ते तुम्हाला द्यायचं आहे. PEP डिटेल म्हणजे काय, तुम्ही जर एखाद्या पॉलिटिकल पार्टीसोबत कनेक्ट आहात, म्हणजे PEP म्हणजे पॉलिटिकल एक्सपोज पर्सन. तुम्ही जर राजकीय व्यक्ती असाल तर याच्यावरती तुम्हाला तुमची डिटेल द्यावी लागेल, पण तुम्ही नाही म्हणूनच या ठिकाणी क्लिक करावं लागणार आहे तुम्हाला. सो एवढं लक्षात ठेवा, जर तुम्ही पॉलिटिकल पर्सन असाल तर तुमचं डिटेल जास्त करून बँकेमध्ये इथं ऑनलाईन अशा पद्धतीने नाही होणार आहे. तुमचं खातं ओपन होत नाही आहे, तुम्हाला बँकेमध्येच जाऊन ब्रँचला जाऊन करावं लागेल. त्यानंतर इथं फटका डिक्लेरेशन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. खाली डेबिट कार्ड आहे, तुम्हाला पाहिजे का, शक्यतो तुम्ही घेऊच नका, त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं. आय डोंट वॉन्ट टू डेबिट कार्ड म्हणजे तुम्हाला डेबिट कार्डची गरज नाही हे टाकायचं आहे. कारण काय तुम्हाला गरज असेल तर राहू द्या ठीक आहे, क्लिक करायचं नाही, पण गरज नसेल तर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुमचं व्हर्च्युअल डेबिट कार्ड असतं त्याच्यानुसार तुम्हाला ते काय ऑनलाईन सगळं तुम्हाला करता येतं. सगळं काही गरज नाही आहे डेबिट कार्ड घेण्याची, कारण तुम्हाला चार्जेस त्यावरती असतात. ते चार्जेस मी तुम्हाला आता डिटेलमध्ये नाही सांगत आहे कारण ऑलरेडी व्हिडिओ मोठा झालेला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये चार्जेस वगैरे काय असतं डेबिट कार्डचं त्याविषयी सांगेल मी. क्लिक करा, पुढे जावा. म्हणजे आता इथं व्हॉट्सअपवरती सर्व्हिसेस तुम्हाला पाहिजे आहे का, हो पाहिजे आहे, क्लिक करायचं आहे. सगळ्यावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. ओके, तर आता सॅलरी अकाउंट तुमचं आहे का, असेल तर येस करायचं आहे. म्हणजे पहिला ऑप्शन आहे येसचा. सॅलरी अकाउंट तुमचं आहे म्हणजे हे सॅलरीच पाहिजे आहे तुम्हाला याच अकाउंटमध्ये जॉब करत असाल तर. अदरवाईज खाली नो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता सगळ्यांनी काय सॅलरीच येते असं काही नाही आहे, सगळ्यांनी खाली नो केलं तरी पण काय हरकत नाही. नो आय वॉन्ट टू सेविंग अकाउंट त्यावरती क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला सेविंग अकाउंटचं जे काही फिजिकल डिटेल आहे ते द्यायचं आहे. डेबिट कार्ड पाहिजे का, हो पाहिजे आहे, व्हर्च्युअल डेबिट कार्ड पाहिजे, बस क्लिक करायचं. तुम्हाला काही करायचं नाही, क्लिक करायचं दोन्हीवर आणि बस प्रोसीड करायचं. प्रोसीड केलं की पुढे आपण या ठिकाणी कस्टमाइज युअर डेबिट कार्ड आहे. डेबिट कार्ड तुमचं कोणतं घ्यायचं आहे, तुम्हाला कोणत्या कंपनीचं म्हणजे बेस्ट आहे तर रुपेजचंच. सो रुपेवरती क्लिक करून तुम्ही प्रोसीड करायचं आहे. विजा घ्यायचा असेल तर विजा घ्या, मास्टर कार्ड घ्यायचं असेल तर घ्या, काय हरकत नाही, पण मी रुपे घेऊन पुढे आलेलो. या ठिकाणी तुमची सगळी डिटेल आहे ती ॲटोमॅटिक येणार आहे, म्हणजे जी भरलेलं आहे ती तुम्ही व्यवस्थित बघायचं आहे. चेक करा, फटका डिक्लेरेशन वगैरे वगैरे आणि इथं प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. आता जर तुम्हाला वाचायचं असेल तर ही सगळी डिटेल आहे ही वाचू शकता, अदरवाईज क्लिक करा आणि पुढे जावा. म्हणजे स्कोअर बॉक्सवरती क्लिक करून पुढे जायचं आहे. आपण आता या ठिकाणी 3 स्टेप आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत. चौथी आहे ॲक्टिव्ह युअर अकाउंट. आता अकाउंट ॲक्टिव्ह करण्यासाठी प्रोसीड करायचं आहे. इथं व्हिडिओ KYC आहे, त्यामध्ये तुम्ही महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. पेन पेपर तुम्हाला घेऊन बसायचं आहे आणि तुमचं पॅन कार्ड आहे हे ओरिजिनल तुमच्या हातामध्ये पाहिजे आहे. हार्ड कॉपी तुमच्या हातात पॅन कार्डची पाहिजे. सो ते घ्या. त्यानंतर पेन पेपर तुम्हाला घेऊन बसायचं आहे. ब्लँक असलं पाहिजे आहे, पूर्ण मोकळं पेपर असला पाहिजे आहे. प्रोसीडवरती क्लिक करा. इथं स्क्वेअर बॉक्सवरती क्लिक करून पुढे जायचं आहे. इथं कॅमेरा ॲक्सेस द्यायचा आहे. आला व्हाईल विजिटिंग द साईट त्यावरती क्लिक करा. तुमची व्हिडिओ KYC चालू होणार आहे. तिकडून तुमचं बँकेचा ऑफिसर असणार आहे, बँकचा मॅनेजर वगैरे जे पण आहे ते. इथं तुम्हाला त्याला चालू झालं की तुम्हाला फक्त त्यांना तुमचं पॅन कार्ड दाखवायचं आहे. दोन्ही बाजू दाखवायच्या त्याच्या, ठीक आहे, ओरिजिनल आहे हे समजलं पाहिजे आहे. हे दोन्ही प्रोसेस आहे ती कंप्लीट झाल्यानंतर तुमची व्हिडिओ KYC कॉल कट होणार आहे. म्हणजे कट झाला की तुमच्यासमोर थँक्यू आणि खाली विंडो क्लोज हा ऑप्शन येणार आहे. त्यानंतर तुम्हाला एक
मेसेज येईल. मेसेज कशा पद्धतीने असणार आहे, तर या पद्धतीने तुमचा मेसेज असणार आहे. या मेसेजमध्ये वेलकम मेसेज असणार आहे, सेविंग अकाउंट ओपन केलेला आहे, तुमचा अकाउंट नंबर असणार आहे, त्यानंतर खाली CIF ID नंबर असणार आहे, तुमचं कस्टमर ID असणार आहे, ब्रँच असणार आहे, आणखी डिटेल असणार आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला मेसेज येईल. आता योनो SBI वापस ओपन करायचे. त्यानंतर आता या ठिकाणी तुम्ही अगोदर आपण काय केलं तर सेविंग अकाउंट ओपन केलं तर खाली या ऑप्शनवरती क्लिक करून आता रजिस्टरवरती क्लिक करायचं. रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जो नंबर तुम्ही दिलेला होता आता सुरुवातीला प्रोसेसला, त्या नंबरलाच सिम तुमचं ॲक्टिव्ह पाहिजे आहे, ते सिम कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये पाहिजे आहे. व्हेरीफाय ते ऑटोमॅटिक करून घेईल. त्यानंतर तुम्हाला MPIN सेट करायचा आहे, म्हणजे एक 4 अंकी पासवर्ड सेट करायचा आहे. आता या ठिकाणी तुम्हाला फिंगरप्रिंट द्यायचं आहे, म्हणजे तुमचं फिंगरप्रिंटनं तुमचा पासवर्ड प्रोटेक्ट करायचा आहे, ते द्या. त्यानंतर तुम्ही इथं जे पण यूज करायचं आहे त्या पद्धतीने तुमचं यूज करायचं आहे. मोबाईल नंबर टाकू शकता, पैसे पाठवू शकता, रिचार्ज करू शकता, ट्रान्सफर करू शकता, बँक बॅलन्स चेक करू शकता, कॅश विड्रॉलचं करू शकता, ऑटो पेमेंट आहे तुमचं, आणखी भरपूर ऑप्शन आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळी प्रोसेस झाली, अकाउंट ओपन झालं, MPIN सेट झालं, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो आहे ती म्हणजे काही बँका अशा असतात ज्या पैसे डिपॉझिट करण्यासाठी, म्हणजे तुमच्याकडे कॅश आहे, तुम्ही बँकेमध्ये जमा करायला गेला तर तुम्हाला चार्जेस घेतात. पण सरकारी बँका अशा असतात ज्यामध्ये स्पेशली SBI अशी बँक आहे ज्यामध्ये तुम्ही महिन्याला 3 ट्रान्झॅक्शन, म्हणजे तुमचं 3 डिपॉझिट आहे ती तुम्ही बँकेमध्ये फ्रीमध्ये करू शकता. म्हणजे तुम्ही एकदा 1000 रुपये जमा करा, नाहीतर 10 करोड तुम्ही जमा करा, जेवढे करायचं तेवढं करा, पण 3 वेळा तुम्ही महिन्याला फ्रीमध्ये जमा करू शकता. ते 10 कोटी असू द्या, नाहीतर 10,000 असू द्या, ठीक आहे. तुमचं जेवढे जमा करायचं तेवढं 3 वेळा तुम्ही फ्रीमध्ये जमा करू शकता. त्याच्यानंतर हे 3 तुमचं डिपॉझिट झालं, म्हणजे 3 वेळा तुम्ही बँकेत कॅश जमा केली, त्यानंतर तुमच्या जेवढी तुम्ही अमाऊंट जमा करताय त्याला 50 रुपये टॅक्स घेतला जातो आणि प्लस 18% GST घेतला जातो. आता 18% GST किती झाला आणि 50 रुपये टॅक्स किती झाला ते तुम्ही बघा. म्हणजे जी महत्त्वाची डिटेल आहे ती हीच आहे की तुम्ही 3 ट्रान्झॅक्शन तुम्ही फ्रीमध्ये करू शकता. यानंतर तुमचं ATM कार्ड आहे, तुम्ही महिन्याला 3 वेळा फ्रीमध्ये तुमचं जे काही कॅश विड्रॉल आहे ती कॅश विड्रॉल तुम्ही करू शकता. म्हणजे पैसे तुम्ही 3 वेळा फ्रीमध्ये काढू शकता. त्यानंतर त्याच्यावरती थोडेफार जेवढे ट्रान्झॅक्शन होईल त्यानुसार तुम्हाला थोडंसं बँकेचं काय असेल ते चार्जेस कट होणार आहेत. तर बाकीच्यांपेक्षा SBI सगळ्यात भारी, सगळ्यात स्वस्त, सगळ्यात मस्त. माझं स्वतःचं खातं जर आहे ते पहिलं SBIमध्येच आहे, त्यानंतरच बाकीचं आहे. सो अशा पद्धतीने हा संपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. आणि जर SBI संबंधित जर तुम्हाला आणखी इतर महत्त्वाचे व्हिडिओज पाहिजे असेल तर स्क्रीनवरती तुम्ही ते व्हिडिओसुद्धा पाहू शकता.